नमस्कार, आपण पाहत आहात श्री साम्राज्य न्यूज। ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण उमेदवार सुवर्णा श्रावण कांबळे यांच्याशी माहितीपर संवाद साधत आहोत। या मुलाखतीत पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, महिला प्रश्न आणि मूलभूत नागरी सुविधांबाबत त्यांची भूमिका जाणून घेण्यात आली आहे। ही मुलाखत कोणत्याही प्रचारासाठी नसून निव्वळ जनहित व माहितीच्या उद्देशाने निवडणूक आचारसंहितेचे पालन करून घेण्यात आलेली आहे। प्रेक्षकांनी स्वतःची मते तयार करावीत। धन्यवाद। श्री साम्राज्यसाठी विकास जगताप। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय महाराष्ट्र। आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात आम्ही उतरलो आहोत। याआधी जे 25 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांचा आजही हे आहे का म्हणजे जाहिरात आहे किंवा ते ठोसपणे सांगता येत आहे, काम करत आलोय, काम करत राहणार। काम करत आलात तर 25 वर्ष काय केलं? 25 वर्ष दिव्याचे टँकर बंद नाही झाले। दिव्यातले टँकर आहेत ते विकत चाललेतच आहे। रस्ते आहेत ते खड्डे आहेत। कधी त्या मला वाटते 25 वर्षामध्ये तलावाचे जे काम तलावाचं काम 3 वेळा झाले। निधी जेव्हा जेव्हा उचलला गेला तो निधी कुठे काय कसा वापरला ते त्यांनाच माहिती। 2 करोडचे शौचालय झाले ते 2 करोडचे शौचालय बांधले ते काय एसी टाकून बांधले की काय कसे बांधले माहित नाही। शौचालय झालेत पण त्याच्यामध्ये पाणी टँकरने पुरवलं जातं। मग काम करत आलोय, काम करत राहणार हे जे लोकांना सांगून त्यांची फसवणूक करणाऱ्यांना माझं आव्हान आहे की जर तुम्ही काम केलं तर मग 25 वर्षात हे सगळ्या गोष्टी का नाही झाल्या? टँकर का बंद झाला नाही? रस्ते का झाले नाही? लोकांना सुविधा का मिळाल्या नाही? आजपर्यंत मला असं वाटत नाही की मुलांना खेळण्यासाठी मैदान नाहीये। खेळण्यासाठी मुलांना डोंबोली, ठाणा या ठिकाणी लाखो रुपये फी भरून लोकांना म्हणजे मुलांना पाठवावं लागतं। या दिव्यात जर 35,000 वोटिंग आणि 65,000 वोटिंग, जर का तुम्ही 35,000 वोटिंग मध्ये नगरसेवक होत असाल तर एकदा चॅलेंज देऊन सांगते, तुमच्या भूमिपुत्राच्या वोटिंग वर निवडून या आणि मग त्या ह्या सगळ्या गोष्टी बोला। ज्या वेळेला भाडुत्री हा प्रकार आला, आज तुम्ही जे वचन देताय ते भाडुत्रींनाच देताय। भाडुत्रींना आज मला वाटतं ह्या इलेक्शनचं जसं चालू झालं तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह यासाठी बौद्ध समाजाला एकत्र आणून त्यांच्या जाहीर पाठिंबा मागण्यासाठी मीटिंगी बसवायचं चालू केले। मग जर समाजाचा 5 वर्ष नगरसेवक होता तर त्यांनी ठामपणे लोकांना हे दाखवावं की 5 वर्षात त्यांनी समाजाला एकदा म्हणजे समाजासाठी त्यांनी एकदा तर प्रस्ताव तो मांडला का? प्रस्ताव 5 वर्षात गेला नाही तर मग आता निवडून देऊन कधी जाणार आहे प्रस्ताव? आता लोकांची फसवणूक का करताय तुम्ही? जर 5 वर्षात तुम्ही सभागृहाचा प्रस्ताव मांडू शकला नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सभागृह झालं। मागच्या वेळेला आमदारकीचं इलेक्शन होतं त्या वेळेलाही आमच्या लोकांना एकत्र बोलवलं आणि त्या वेळेला सांगितलं की बुद्ध विहारासाठी आम्ही निधी देणार आहोत आणि तेव्हाही लोकांची फसवणूक झाली। आमची जी आता ही जनता जी आहे ती भोळी आहे आणि त्या भोळ्यापणाचा लोकांनी या नेत्यांनी फायदा घेतलाय। लोकांनी भोळ्या जनतेला आश्वासन देतात आणि यांचा निवडून आलं की मग लोकांना सांगतात की गेटच्या बाहेर, मला वाटतं की कोणी गेलं तर डायरेक्ट नगरसेवक भेटत नाही, त्यांनी कॅबिनच्या बाहेर थांबायचं आणि त्याच्यानंतर 4 तासांनी त्यांनी आत बोलवायचं। ही लोकांना वागणूक आहे। तर आत्ताच जे हे इलेक्शन आहे तर लोकांनी सावधगिरीने डोळे उघडे ठेवून मतदान करावं आणि आता गरज आहे इथे दिव्यामध्ये बाहेरचा उमेदवार येणं। बाहेरच्या उमेदवाराला आणणं ही काळाची गरज आहे। जर का बाहेरचा उमेदवार आला तर मला वाटत नाही की यांच्या दरवाजाला वारंवार जावं लागेल। आजच्या गेली 25 वर्षाची परिस्थिती म्हणजे ती परिस्थिती पाहता मला असं वाटत नाहीये की आता परत यांना निवडून जनतेने द्यावं। जनतेची वारंवार फसवणूक होते।
जनतेच्या 1000 रुपये तुम्ही किंमत करता, 1000 रुपये देता, वोटिंग घेता, आणि दर दिवशी म्हणजे त्याचं 1000 रुपये प्रमाणे 5 वर्ष 35 पैसे त्या जनतेची किंमत होते. तर त्या जनतेने सावध राहावं आणि योग्य त्या उमेदवाराला निवडून द्यावं, हीच माझी जनतेला विनंती असेल.